सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत पोझिशनल ट्रेडिंग वरती. ओके, सो जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग वरती माझ्या काही प्रिव्हियस व्हिडिओज बघितले असतील, सो यू विल गेट टू नो की आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केल्या आहेत. आणि इनफॅक्ट आपण पुढे काही येताना इंट्राडे, पोझिशनल ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंग, व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअप, प्रत्येक गोष्टीवरती आपण इन डिटेल कन्सेप्ट कव्हर करणारच आहोत. सो आजचा जो टॉपिक आहे ना, त्यात आपण एक कंबाईन डेटा पॉइंट बघणार आहोत, जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो. पण आजचा जो डेटा पॉइंट आहे तो फक्त आता बघणार आहोत आपण पोझिशनल ट्रेडिंग मध्ये. ओके, की फक्त जर मी ओवाय चे फॅक्टर्स बघते मार्केटमध्ये, की ओपन इंटरेस्ट जर मी हा कन्सेप्ट घेऊन चालत असेल तर मार्केटचा सेंटिमेंट काय आहे किंवा कसं मी त्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो, राईट? किंवा जर मला एखादी पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल, सो व्हॉट आय मी पोझिशनल ट्रेडिंग कशी करू शकतो, राईट? सो ते आता आपण डिस्कस करणार आहोत. डेफिनेटली खूप मजा येणार आहे, कारण ओनली जी कन्सेप्ट आहे, फक्त जी कन्सेप्ट आहे ती आपण ओवाय पीसीआर मध्येच होणार आहोत, राईट? सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कारण जी कन्सेप्ट मी आता किंवा जो टूल मी आता तुम्हाला दाखवणार त्याच्या आधी त्याच्या पार्टचं लॉजिक काय आहे, कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर त्या पार्टचं लॉजिक जर समजलं तर पुढे जाऊन जी मेथड आहे जेव्हा तो टूल तुम्हाला सांगणार आहे तो कसा यूज करायचा आहे किंवा त्याचा बेनिफिट कसा भेटू शकतो ते तुम्हाला समजून जाईल, राईट? सो ते एकदा बघा. आणि जर काहीही क्वेरीज असतील किंवा काहीही डाऊट्स असतील ना, सो विचारावरती सपोर्ट नंबर आहे, सो यू कॅन कॉन्टॅक्ट विथ दिस सपोर्ट. तिकडे तुम्ही इझिली त्यांच्याशी कनेक्ट होऊन एक तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करू शकता. ओके, सो जास्त वेळ आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट न करता लेट्स डिरेक्टली कम टू दी पॉइंट. ओके, डायरेक्टली आपण टूल वरती येऊया. सो त्याआधी मी तुम्हाला एक व्हाईट बोर्ड शेअर करतो माझा. सो व्हाईट बोर्ड वरती आय लाईक टू गो विथ द कन्सेप्ट, त्यानंतर आपण डिरेक्टली जाऊया टूल वरती. ओके, ओके. सो ही जी कन्सेप्ट आहे ना, मी जी आता पहिली कन्सेप्ट तुम्हाला सांगणार, ही बऱ्याच वेळा मी कव्हर केली आहे आणि मोस्ट ऑफ द टॉपिक जो आपला असतो त्यामध्ये कॉमन कन्सेप्ट असते ही. सो ती कन्सेप्ट आहे फ्युचर्स बिल्टअपची. ओके, सो ज्यांनी कोणी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओज बघितले असतील तर त्यांनी फ्युचर्स बिल्टअप आता मी पुन्हा सांगतोय, सो एकदा रिवाइज होईल तुमचं. आणि जेव्हा जेव्हा मी टाईप करेन तेव्हा तेव्हा ट्राय करा की तुम्ही त्याचे आन्सर्स देऊ शकाल. ओके, आणि जे कोणी नवीन आहे, सो जे नवीन असेल त्यांचं टेन्शन नाहीये, कारण त्यांना पूर्ण बघायचीच आहे व्हिडिओ. ओके, सो पहिला जो आपण टॉपिक घेणार तो बघणार फ्युचर्स बिल्टअप. सो ह्याला मी थोडा इथे मोठा. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप जेव्हा पण आपण बघतो ना, तेव्हा आपण दोन कंपोनेंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट बघतो आपण? पहिले बघतो प्राइस. ओके, प्राइसचा एक कंपोनेंट असतो. त्यानंतर जो कंपोनेंट असतो तो असतो ओपन इंटरेस्टचा कंपोनेंट. ओके, सो थोडी इथे ऍडजस्ट करतो आणि इथे ओपन इंटरेस्ट येतो. ओके, सो ओपन इंटरेस्ट जेव्हा आपण बघणार ना, तेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोघांचं जेव्हा मी दोघांना कंबाईन करतो, त्याचं नरेशन काय तर व्हॉट वॉज द आउटपुट ते आपण इथे लिहिणार आहोत. सो राईट हँड साइडला जो असेल तो आपला नरेशन असेल. ओके, आणि ह्याला मी थोडे इथे ऍडजस्ट करतो. ओके, सो पहिली आपण कन्सेप्ट बघणार आहोत कोणती? फ्युचर्स बिल्टअपची. सो फ्युचर्स बिल्टअप जेव्हा पण आपण बघतो तेव्हा दोन कंपोनेंट आपल्याला लागतात. पहिले कंपोनेंट जो लागतो तो प्राइस कंपोनेंट लागतो आणि सेकंड जो लागतो तो ओपन इंटरेस्ट लागतो. आणि जेव्हा दोन्ही एकत्र येतात त्याचा जो आउटपुट असतो ते आता आपण इथे बघणार आहोत. ओके, सो पहिली गोष्ट काय होऊ शकते? पहिली गोष्ट अशी होऊ शकते की प्राइस जी आहे ती वरती जाते. ओके, आणि सोबत ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती चाललाय. ओके, प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. त्याला आपण कन्सिडर काय करतो? आणि गेस, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी गेस करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये विचारा, सांगा. ओके, सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. ओके, आय विल एक्सप्लेन यू द लॉजिक लॉंग बिल्टअप का म्हणतो. कारण फक्त कन्सेप्च्युअली नाही आपल्याला जायचं, आपल्याला लॉजिक सोबत पण जायचंय. सो प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? लॉंग बिल्टअप मीन्स की कुठे जे आहेत ते फ्रेश बायर्स आपले पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं.
ओके. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप. दॅट मीन्स की कुठे फ्रेश बाइंग पोझिशन्स ऍड होतात. ओके. सो जेव्हा जेव्हा बायर्स फ्रेश पोझिशन ऍड करतात तेव्हा काय करतात ते बाइंगचा प्रेशर क्रिएट करतात ना. सो जेव्हा जेव्हा बाइंगचा प्रेशर क्रिएट करतात तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते आणि बिकॉज ऑफ फ्रेश बाइंग नवीन पोझिशन्स बनवतात त्यामुळे काय होतं ओपन इंटरेस्ट वाढते. सो जेव्हा जेव्हा नवीन बायर सेलर कॉन्ट्रॅक्ट बनवतात तेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो ना. सो बिकॉज ऑफ द प्राइस गोज अप ओपन इंटरेस्ट गोज अप त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. ओके. सेकंड कन्सेप्ट क्या होऊ शकते की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जातो. प्राइस खाली चालले ओपन इंटरेस्ट खाली चालले त्याला आपण कन्सिडर काय करतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके. लॉंग अनवाइंडिंग काय आहे आय एक्सप्लेन यू द लॉजिक. ओके. लॉंग अनवाइंडिंगला सिंपल तुम्ही म्हणू शकता की इट्स सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके. बघा लॉजिक सिंपल आहे. लेट्स सी मी एखादी गोष्ट जी आहे ती 100ला बाय केले. ओके. आणि त्याची जी प्राइस गेली 150ला. मी 100ला बाय केले प्राइस गेली 150ला. ओके. नाव जर प्राइस एखादी 150ला चालल्या दॅट मीन्स व्हॉट की मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो जर मला 50 रुपयाचा कुठेतरी प्रॉफिट आहे दॅट मीन्स मी प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार. सो जेव्हा जेव्हा मी तो प्रॉफिट बुक करणार ना तेव्हा काय होणार मी बाइंगचा प्रेशर कुठेतरी काढतोय. सो जेव्हा मी बाइंगचा प्रेशर काढतो त्यावेळेस काय होतं की प्राइस जी आहे ती खालच्या साईडला मोमेंटम देते. प्राइस जी आहे ती लोअर साईडला मोमेंटम द्यायला सुरुवात करते आणि ओपन इंटरेस्ट जो मी बाइंगसाठी क्रिएट केलेला जो मी वाढवलेला तो कमी होतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट अ सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके. सिंपल ठेवा की जर एखाद्या बायरला 100 150 मध्ये गेला 200 मध्ये गेला जो प्रॉफिट बुक करतो तेव्हा बाइंगचा प्रेशर कमी येल्यामुळे प्राइस खाली येते आणि बिकॉज ऑफ बाइंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ केल्यामुळे ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके. दॅट इज सिंपल कन्सेप्ट ऑफ द लॉंग अनवाइंडिंग. ओके. थर्ड जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय ती आहे शॉर्ट बिल्टअपची. ओके. सो शॉर्ट बिल्टअपला काय होतं प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो टेक्निकली इथून वाढत जातो. ओके. प्राइस खाली चालले ओपन इंटरेस्ट वाढत चाललं त्याला आपण कन्सिडर काय करतो आणि गेस ज्यांनी माहिती असेल त्यांनी एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नवीन असेल तर त्यांनी बघा. ओके. सो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट बिल्टअप. ओके. व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप इज सिंपल लाईक अ कुठे जे आहे ते फ्रेश सेलर्स आपले पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके. शॉर्ट बिल्टअप जी कन्सेप्ट आपण लॉंग बिल्टअप साठी बघितली ना तशीच कन्सेप्ट आहे शॉर्ट बिल्टअपची. सो लेट्स सी अगेन 100ला एखादा स्टॉक चालू आहे. ओके. आणि मी अँटिसिपेट करते की स्टॉकची प्राइस आहे ती खाली पडू शकते. सो व्हॉट आय डू मी सेल करणार. सो सेल केल्यावर काय होणार मी सेलिंगचा प्रेशर जो आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकवरती चाललाय त्यामुळे प्राइस जी आहे ती खालच्या साईडला मोमेंटम देते. सो जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती खाली मोमेंटम देते आणि मी सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते मी सेलचा नवीन कॉन्ट्रॅक्ट बनते त्यामुळे काय होते माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो टेक्निकली वाढते. सो जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा वाढतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके. नाव द थर्ड वन अँड नाव सॉरी द फोर्थ वन आणि द लास्ट वन. ओके. एक फायनल काय होऊ शकतं 4च गोष्टी होऊ शकतात ना. पहिली गोष्ट होऊ शकते प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतोय. ओके. प्राइस वरती चालले ओपन इंटरेस्ट खाली येतोय त्याला आपण काय कन्सिडर करू शकतो त्याला आपण कन्सिडर करू शकतो ऍज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके. व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग इज अ सिंपल लाईक अ ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलंय ते कव्हर कुठे करतात. लॉजिक इज सिंपल. ओके. थोड्याला झूम करतो. सो लेट्स सी मी 100ला एखादी गोष्ट शॉर्ट केली आणि मी सेलचा कॉन्ट्रॅक्ट केला ना. सो त्यामुळे सपोज जर एखाद्या मोमेंटला प्राइस जी आहे ती 50 वर येऊन थांबली. ओके. तो ऍज अ सेलर मला कितीचा प्रॉफिट आहे 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो व्हॉट आय डू मी तो शॉर्ट कव्हर करायचा प्रयत्न करणार. सो जेव्हा जेव्हा मी शॉर्ट कव्हर करतो तेव्हा तेव्हा काय होतं मी सेलचा प्रेशर काढतोय. राईट. जेव्हा जेव्हा मी सेलचा प्रेशर काढतो त्यामुळे प्राइस जी आहे ती हलकी वरच्या साईडला मोमेंटम देते आणि
मी शॉर्टचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो जो मी प्रिव्हियसली बनवला, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतो. जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो लॉजिक एकदम सिम्पल आहे ह्याच्या पाठचं. एकदा मी क्विक रिकॅप देतो या गोष्टीचा, त्यानंतर आपण टूल वरती येणार आहोत की टूल कुठे. ओके, सो इथे बघा तुम्हाला काय बघायला मिळते की प्राइस, पहिला जो कन्सेप्ट आहे ठीक आहे की प्राइस वरती चाललंय सोबत ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. सेकंड गोष्ट काय की प्राइस खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग हा एक सिंपल लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तिसरी जी कन्सेप्ट आपण बघितली ती कोणती बघितली की प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि कंटिन्युअसली जो ओपन इंटरेस्ट मारते, सो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट वन इज की प्राइस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चाललाय, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंग मीन्स व्हॉट, एक सिंपल लाईक ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केले ते प्रॉफिट कुठे बुक करतात त्याला आपण एक प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो आपण. ओके, सो एकदा एक कन्सेप्ट बघा, ज्यांना नसेल समजली तर एकदा रिवाइज करा, पुन्हा पाठी जा, समजा, मग पुढे या. ओके, कारण जो आता आपण डेटा पॉइंट बघणार आहोत तो ह्या बेसिसवरतीच बघणार आहोत. ओके, आपण ओपन इंटरेस्ट बद्दल डिस्कस होतो, पण ज्या ज्या कन्सेप्ट मध्ये ओपन इंटरेस्ट आहे त्या सगळ्या कन्सेप्ट आपण बघणार आहोत आजच्या कन्सेप्ट मध्ये आणि ते कसं आपण युज करू शकतो. ओके, सो ह्याचा एक ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला तो सांगतो, पण त्याच्या आधी मी ही जी कन्सेप्ट आहे त्याचा एक लॉजिक तुम्हाला दाखवतो. ओके, सो आय लाईक टू कम विथ द कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती मी येतो, एक 2च मिनिटं द्या. ओके, सो कॉन्सेप्टच्या जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल काही असा इंटरफेस बघायला मिळतो. ओके, नाव जर तुम्ही ते टॉपला गेला तर बऱ्याच वेळा मी इंटरफेस एक्सप्लेन केलाच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, जेव्हा जेव्हा मी स्क्रीन शेअर करतो तेव्हा मी इंटरफेस बद्दल सांगतो. सो अगेन आय लाईक टू शेअर, छोटी जास्त डीप मध्ये नाही जाणार. राईट हँड साईडला तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले 3 मेजर इंडायसेस आहेत त्या ओव्हरऑल इंडायसेसचा तुम्हाला कुठेतरी इथे बिल्टअप बघायला भेटतो. ओके, सो जर तिघं जे असतील ते लॉंग मध्ये असतील तर कुठेतरी जो आहे तो पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, पॉझिटिव्ह एक मुवमेंट आपण अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला जाऊन, राईट, की मार्केटमध्ये कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. जर तिघं शॉर्ट मध्ये असतील सो कुठेतरी आपण हे अँटिसिपेट करू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बेरिश आहे. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही इकडे बघाल तर सिनॉप्सिस आहे, सिनॉप्सिस वरती एक इंडिपेंडंट आपण डिटेल व्हिडिओ बनवली आहे, सो एकदा जाऊन बघा, ती नक्की तुम्हाला आवडेल. त्यानंतर डेज हाय लो आहे, ऑप्शन चेन आहे, इंट्राडे मूव्हर्स आहे, ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कव्हर केल्या आहेत. ओके, सो त्या तुम्ही एकदा रेफर करू शकता. ओके, सो जी पहिली आपण कन्सेप्ट बघितली ती कोणती बघितली की फ्युचर्स बिल्टअपची लॉंग लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट शॉर्ट कव्हरिंगची, राईट, ते आपल्याला कुठे बघायला मिळेल. सो आपण यायचं ट्रॅक वरती आणि इथे जो सेकंड ऑप्शन आहे बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल, राईट, मी यावरती क्लिक करतो. ओके, सो जेव्हा तुम्ही बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती क्लिक कराल तेव्हा बघा तुम्हाला इथे हा एक असा इंटरफेस बघायला मिळतो ज्यात तुम्हाला इथे 4 गोष्टी ज्या आता आपण बघितल्या, शो ऑन मध्ये क्लिक करता, लॉंग, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट अँड शॉर्ट कव्हरिंग, राईट. सो जर मी लॉंग वरती क्लिक केलं तर आजच्या पर्टिक्युलर दिवसात की आजच्या दिवसात किती स्ट्रॉंग आहे, जेव्हा एखादी मार्केट लाईव्ह असेल, एखादा मार्केट लाईव्ह असेल आणि तेव्हा तुम्ही जर बघताय तर त्या मार्केटमध्ये कोणते जे स्टॉक्स आहेत ते लॉंग मध्ये ते समजते. जसं मी आता रेकॉर्ड करतोय व्हिडिओ तर त्या दिवशी एवढे सगळे जे स्टॉक्स आहेत ते लॉंग मध्ये आहेत. ओके, सो आपण कन्सेप्ट काय बघितली की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण लॉंग कन्सिडर करतो. यू कॅन सी इथे प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघांचा कंपोनेंट घेतलाय, प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, नरेशन काय आलंय, लॉंग बिल्टअपचं आलंय. सेकंड आपण काय बघितलेली, लॉंग अनवाइंडिंग बघितलेली. सर क्लिक ऑन अ लॉंग अनवाइंडिंग, यू कॅन सी जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण लॉंग अनवाइंडिंग कन्सेप्ट करतो. यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग, राईट, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली. त्यानंतर आपण काय बघितलेली, शॉर्टचा कन्सेप्ट आपण बघितलेला. शॉर्ट मध्ये काय होतं, प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो, राईट, यू कॅन सी प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती चालले. ओके, ना एससी ला काय बघितलं, पण प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येते. यू कॅन सी प्राइस वरती चालली, ओपन इंटरेस्ट खाली जाते. ना हे झालं इंट्राडे साठी. आता मला पोझिशनल ट्रेडिंग पाहिजे तर मी पोझिशनल ट्रेड कशा बनव,
राईट. ते तर आपल्याला बघावंच लागणार, बरोबर. आणि जर पोझिशनल ट्रेडिंग मी एखादी करतोय तर मला त्याचा ना बिल्टअप बघावा लागेल की स्टॉक आधी कसा मूव्ह करायचा, त्याच्यानंतर कसा मूव्ह करतोय, आता करंट मार्केट कंडिशन्स काय त्याची, राईट. सो डिफरंट डिफरंट डेटा पॉईंट मला बघावा लागणार, तो विच इज नॉट पॉसिबल, राईट, की मी प्रत्येक स्टॉक मध्ये जाणार आणि प्रत्येक स्टॉक मध्ये मॅन्युअली जाऊन, मी मॅन्युअली बोलतोय, जर मी प्रत्येक स्टॉक मध्ये गेलो आणि प्रत्येक स्टॉक मध्ये मी चेक करायला गेलो की इथे काय इथे काय अँड विल चेक आउट, राईट. सो प्रत्येक स्टॉक मध्ये कुठेतरी जे आहे ते एक थोडं डिफिकल्ट होऊ शकतो, टास्क इम्पॉसिबल नाही म्हणू शकत पण डिफिकल्ट होऊ शकतो. आणि जरी आपण ते करतो तर काय माहित की एवढा स्ट्रॉंग रिसर्च किंवा तेवढी परफेक्ट अॅक्युरेट रिसर्च येईल की नाही, राईट. सो कुठेतरी ते लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी आपल्याला तिकडे बघायला मिळू शकते, अपॉर्च्युनिटी कुठेतरी आपण तिकडे लॉस करू शकतो, राईट. सो ह्याच्यासोबत नाही कन्सेप्ट तुम्हाला समजा, आता जर मला ह्याला पोझिशनल ट्रेडिंग साठी वापरायचं असेल, सो व्हॉट आय डू, मी काय करणार, अगेन आय लाईक टू कम विथ दी स्क्रीन वरती, व्हाईट बोर्ड वरती मी येतो इथे. ओके. सो सिंपल कन्सेप्ट आहे बघा. जर जी कन्सेप्ट आपण बुलिश साठी सॉरी फ्युचर जोवायची बघितलेली ना आपण, लॉंग लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट शॉर्ट करिंग, त्याला आपण ना पोझिशनल कन्सेप्ट वरती बघूया, पोझिशनल ट्रेडिंग वरती बघूया की पोझिशनल ट्रेडिंग वरती कसा यूज होतो. ओके. सो एक एक्झाम्पल समजा, मार्केट वरती कसं जातं युजली, लाईक दिस, वरती जाणार, परत खाली येणार, परत वरती जाणार, परत खाली येणार, काही असा मोमेंटम देतं मार्केट, राईट. सो लेट सी, जर मार्केट जो आहे तो इकडे बिकॉज ऑफ द लॉंग मुळे वरती चाललं, हे जर मार्केट वरती चाललंय ना इकडे बिकॉज ऑफ द लॉंग, ओके. पण जेव्हा जेव्हा इथे डीप क्रिएट करतोय, यू कॅन सी इथे एक डीप क्रिएट केलाय, इथे एक डीप क्रिएट केलाय, इथे पण एक केलाय, राईट. सो मार्केट दोन केसमध्ये वरती पण जाताना दोन केसमध्ये जातो, पण एक आपण बघितलंय की लॉंग मध्ये सपोज वरती जात असेल, पण जेव्हा आपण मार्केट इथे डीप क्रिएट करतोय, डीप दोन गोष्टीमुळे कव्हर होतो, क्रिएट होतो, एक बिकॉज ऑफ द शॉर्ट आणि एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, राईट. सो लेट्स सी, जर मार्केट जो आहे तो लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल, लाईक दिस, ओके, लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली असेल, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके. सो जेव्हा जेव्हा मी एक्सप्लेन करतो इन डिटेल अगेन, जेव्हा जेव्हा लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके, ह्याला मी थोडा ग्रीन मध्ये करतो. ओके. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बुलिश सायकल. मीन्स व्हॉट, बायर येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो तुम्हाला काही असा ग्राफ मिळेल. मार्केट बघा खूप रेअर केसमध्ये डायरेक्टली असं शूट करताना मिळेल, राईट. कधी होणार ते, जेव्हा एखादा इव्हेंट असेल, जेव्हा एखादा रिझल्ट असेल किंवा एखादी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज असेल, तेव्हा कुठेतरी डिरेक्टली तुम्हाला स्टार्ट झाला गॅप मध्ये आणि तिकडूनच क्लोज झाला गॅप मध्ये डिरेक्टली ट्रेंडमध्ये, राईट. सो ते कसं होऊ शकतं जेव्हा एखादी इव्हेंट वगैरे असेल. पण नॉर्मली जर मी डेली मार्केटचा बिहेवियर बिल्ला तर कसं झालं, एक हाय बनवणार, पुन्हा थोडाफार करेक्ट होणार, पुन्हा हाय बनवणार, पुन्हा करेक्ट होणार, राईट. सो जर मार्केट लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. तो एक बुलिश सायकल आपण म्हणू शकतो, तिकडे कुठेतरी एक बुलिशनेस मार्केटमध्ये आहे. ओके. सेकंड, लेट सी, मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक दिस, खाली पडणार, पुन्हा कव्हर होणार, पुन्हा खाली पडणार, पुन्हा कव्हर होणार, लाईक दिस, बरोबर. सो लेट सी, जेव्हा इथे खाली पडते इट्स बिकॉज ऑफ द शॉर्ट, इकडे पण शॉर्ट मुळे खाली पडत असेल. पण जेव्हा हा वरती येते, मार्केट दोन केसमध्ये वरती येते ना, कोणत्या दोन केसमध्ये वरती येते, बिकॉज ऑफ द लॉंग अँड बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. सो जर मार्केट बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग मुळे खाली वरती येत असेल, ओके, लाईक दिस, इकडे जो वरती येतोय बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग, सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन, एक बॅरिश सायकल आपण तिकडे बोलू शकतो, राईट. सो इथे मी लिहितो, जेव्हा एस आणि एस सी असतं त्याला म्हणतो आपण बॅरिश सायकल. ओके. सो द लॉजिक इज अगेन सिम्पल, की जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडतो बिकॉज ऑफ द शॉर्ट, आणि जेव्हा जेव्हा तो कव्हर करतो वरच्या साईडला, म्हणजे थोडा सस्टेन होतो वरती, त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. सो जर शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, जेव्हा ही सायकल चालू असते त्याला आपण म्हणतो बॅरिश सायकल. ओके. तर हे सेंटिमेंट आहेत मार्केटचे. कधी प्रत्येक वेळी तुम्हाला असं बघायला नाही मिळणार, कधी तुम्हाला दिसेल की लॉंग होते, पुन्हा शॉर्ट होते, पुन्हा शॉर्ट कव्हरिंग होते, पुन्हा लॉंग अनवाइंडिंग होते. सो कधी कधी तुम्हाला मिक्स टाइप ऑफ कन्सेप्ट बघायला मिळतं. ओके. कंबाईन डेटा पण बघायला मिळतो तुम्हाला. सो
तो जर असेल तर त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता ऍज अ एक कन्सॉलिडेशन पॅच किंवा तो एक मोमेंटम एक कन्सॉलिडेशन झोन म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. पण युजली जर मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल, आणि जर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बेअरिश सायकल. ओके, सो ते एक लॉजिक आहे. ओके, आता ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती आपण टूल बघूया. ओके, सो आय लाईक टू कम विथ दी कॉन्सेप्ट होम स्क्रीन. होम स्क्रीन वर नाही, आता डिरेक्टली आपण जो आहे तो फ्युचर्स ओवाय वरती येऊया इकडे. ओके, पहिले आपण काय गेलेलो सिम्बल मध्ये गेलेलो, आता आपण जो करणार आहे तो फ्युचर्स ओवाय हिस्टॉरिकल वरती येणार आहे. ओके, सो फ्युचर्स ओवाय हिस्टॉरिकल वरती आलो ना. जो आपण आता कन्सेप्ट बघितलेला ना, कोणता कन्सेप्ट बघितलेला आपण? लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट कव्हरिंग. सो तो तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळेल. ओके, सो जर मी याला थोडं इन डिटेल सांगायचं म्हटलं ना, तर यू कॅन सी जे ग्रीन बार्स आहेत स्क्रीनवरती, ओके, ते तुम्हाला लॉंगचा बार दाखवत आहेत, म्हणजे कोणत्या दिवशी लॉंग क्रिएट झालेला. त्यानंतर जो ब्ल्यू बार आहे तो तुम्हाला दाखवतोय लाईक दिस इज अ लॉंग अनवाइंडिंग, कुठे प्रॉफिट बुकिंग झालेली. त्यानंतर रेड जो बार आहे तो तुम्हाला इंडिकेट करतो शॉर्ट बिल्टअप, की कुठे जे आहे ते सेलर्स डॉमिनेट करतात मार्केटमध्ये किंवा कुठे जे सेलर्सने पोझिशन्स क्रिएट केलेला. अँड द लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग मीन्स व्हॉट, की ज्यांनी सेल केलं ते कव्हर कुठे करतात. ओके, नाव ही जी स्केल आहे लेफ्ट हँड साइडची, ही तुम्हाला ओपन इंटरेस्टची स्केल आहे. राईट हँड साइडची जी स्केल आहे ती तुमची आहे प्राइसची. आणि हा जो एक स्पेसिफिकली हॉरिझॉन्टल जी स्केल आहे ना, ती तुम्हाला सांगते डेट वाईज आहे. ओके, नाव हा जो पर्टिक्युलर टेबल आहे तो डेली बेसिस वरती आहे. ओके, नाव लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ डिक्सन. ओके, डिक्सन वरती येतो. ओके, डिक्सन मध्ये यू कॅन सी द पॉझिटिव्ह ट्रेंड. आपण काय पाहिजे? लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे, राईट. सो जर लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल तर दॅट कम्स अंडर दी बुलिश सायकल. यू कॅन सी कन्सेप्ट बघा, कंटिन्युअसली लॉंग आहे, अनवाइंडिंग आहे, पुन्हा लॉंग आहे. खूप पॉझिटिव्ह ट्रेंड होता डिक्सनचा प्रिव्हियसली, राईट. यू कॅन सी जर मला इथे कंटिन्युअसली 3-4 दिवस लॉंग दिसतात आणि शॉर्ट कव्हरिंग. एक कन्सेप्ट अजून येते की लेट्स सी जर लॉंग अनवाइंडिंग सायकल चालू आहे मार्केटमध्ये आणि त्यात जर एखादा शॉर्ट कव्हरिंगचा पॅच असेल, ओके, लॉंग अनवाइंडिंग चालू आहे आणि त्यात जर एखादा शॉर्ट कव्हरिंगचा पॅच असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश. ओके, ह्याला आपण एक बुलिश कन्फर्मेशन म्हणू शकतो. लक्षात ठेवा, मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. लॉंग अनवाइंडिंग असेल आणि त्यात जर शॉर्ट कव्हरिंग असेल तर, फक्त शॉर्ट कव्हरिंग असेल तर नॉट बुलिश कन्फर्म. लॉंग अनवाइंडिंग मध्ये जर शॉर्ट कव्हरिंग असेल, ओके. सो यू कॅन सी 3-4 दिवस कंटिन्युअसली बुलिश. जर मी इथे बघितलं 1 2 3 4 5 6 7 दिवस एक कंटिन्युअसली बुलिश ट्रेंड होता मार्केटमध्ये. डिक्सनची प्राइस काय होती? 10,333 चालू होती, राईट. त्यानंतर बघा ऑलमोस्ट तो आता करंट ट्रेड करतो 11,500 वरती. 10,300 वरून 11,500, ऑलमोस्ट 1,000चा फरक मी बोलू शकतो, डिफरन्स आपल्याला बघायला मिळाले, राईट. सो जेव्हा तुम्हाला एखादी पोझिशनल ट्रेड बनवायची असेल ना, देन यू कॅन गो विथ द सेम थिंग. ओके, ओपन इंटरेस्ट डेटा पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये. ओके, फ्युचर्सचा ओपन इंटरेस्ट आहे हा, की जेव्हा प्राइस वरती चालले, ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप, आणि जेव्हा प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती त्याला शॉर्ट बिल्टअप. सो पोझिशनल मध्ये जात असेल तुम्ही सायकल सोबत जा. लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल तर बुलिश सायकल, शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल तर यू कॅन गो विथ द बेरिश सायकल. ओके, हे कन्सेप्ट झाली. आता जी सेकंड आपण कन्सेप्ट बघणार आहोत ना, ती आपण बघणार आहोत ओपन इंटरेस्ट बेस्ड ऑन दी ऑप्शन्स. ओके, ठीक. ऑप्शन चेन बघून मी एखादी अनालिसिस करू शकतो का? ऑप्शन्स बघून मी अनालिसिस करू शकतो का? ते आपण बनवू, आणि त्यात फक्त आपण ओपन इंटरेस्ट बघायचं. ओके, सो आय लाईक टू गो विथ द ट्रॅक, आणि मी ऑप्शन चेन वरती येतो. ओके, सो लेट्स सी जर मी डिक्सनचं ऑप्शन चेन ओपन करून बघितली. ओके, डिक्सनची ऑप्शन चेन काय तुम्हाला सांगते, एक सिंपल बघा. आय लाईक टू एक्सप्लेन द इंटरफेस फर्स्ट. मी तुम्हाला पहिला इंटरफेस एक्सप्लेन करतो याचा काय आहे, त्याच्यानंतर मी ओव्हरऑल कन्सेप्ट वरती येतो. ओके, सो लेट्स सी जर मी करंट मार्केट प्राइस बघितली डिक्सनची 27 जूनची जी एक्सपायरी आहे, त्यासाठी जर मी बघितलं तर करंट मार्केट प्राइस जी आहे ती 11,558 आहे, 82 आहे, सॉरी. सो करंट मार्केट प्राइस जवळची जी स्ट्राईक असते ती आपली एटीएम स्ट्राईक असते. तर यू कॅन सी 11,600 माझी एटीएम स्ट्राईक आली, राईट. रेजिस्टन्स लेफ्ट हँड साइड जी आहे ती कॉल साइड आहे, राईट हँड साइड जी आहे पुट साइड आहे. सो
इथे आहे प्रीमियम, आयव्ही, व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट. आपण आता ओपन इंटरेस्ट वरती बघणार आहोत. तर यू कॅन सी तुम्हाला इथे न्यूमरिकल फॉर्म मध्ये पण मिळतील, पण इकडे तुम्हाला ग्राफिकल फॉर्म मध्ये पण बघायला मिळेल की कोणत्या स्ट्राईकचा जो ओपन इंटरेस्ट आहे तो जास्त आहे. ओके, सो कॅन सी डिरेक्टली एक व्ह्यू बघून आपल्याला कळते की 12,000 ची स्ट्राईक आहे ती कुठेतरी एक बुलिश स्ट्राईक आपण म्हणू शकतो, किंवा बुलिश म्हणजे एक रेजिस्टन्स सर्वात जास्त ते आपण म्हणू शकतो. सो 12,000 वर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आहे, यू कॅन सी डीएलएफचा, सॉरी डिक्सनचा, राईट. आणि हा जो आहे तो आपला रेजिस्टन्स लेवल आहे. सपोर्ट कुठे आहे? राईट हँड साइड आपले पुट राईट साइडचा सपोर्ट कुठे? 11,000 वरती सपोर्ट आहे. दॅट मीन्स व्हॉट? सर्वात जास्त सपोर्ट 11,000 वरती आहे. सो मार्केट ट्रेड करतो 11,600 वर. सर्वात जास्त जो रेजिस्टन्स आहे तो 12,000 वर आहे आणि सर्वात जास्त मोठा जो सपोर्ट आहे तो 11,000. म्हणजे लोकांनी काय केलं? स्ट्रँगल विकलाय, राईट. म्हणजे जर मी ऑप्शन रायटरचा पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलो तर कुठेतरी वाटतं की मार्केट जो आहे तिथे ट्रेंडिंग होऊ शकतो. एकतर तो बुलिश डिरेक्शन देऊ शकतो किंवा बेरिश डिरेक्शन देऊ शकतो, राईट. पण सेंटिमेंट काय मार्केटचं? बुलिश. कसं बघितलं आपण? फ्युचर जो आहे हिस्टॉरिकल वरती जाऊन, राईट, लॉंग अनवाइंडिंग सायकल तो बुलिश आहे. सो कुठपर्यंत लेवल पर्यंत बुलिश आहे? एक्सपायरीच्या डेट्स पर्यंत जर मी बघायला गेलो तर 12,000 पर्यंत एक बुलिशनेस आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण लोकांनी स्ट्रँगल विकून ठेवले, राईट. जर इकडे एखादा स्ट्रॅडल असता, दॅट मीन्स व्हॉट? की मार्केट नॉन डिरेक्शनल आहे, कुठेतरी जो आहे तो मोमेंटम नाहीये. पण स्ट्रँगल जनरली कधी म्हणतात? जेव्हा सॅन्डलर्सला कुठेतरी फिअर आहे की मार्केट डिरेक्शन घेऊ शकतो, तर तो डिरेक्शनच्या थोडाफार वरच्या आसपास किंवा खालच्या आसपास एक मोमेंटम साठी ते स्ट्रँगल विकतात, राईट. तो यू कॅन सी इथे स्ट्रँगल विकले. एक एक्झाम्पल घेऊया की कुठे जो आहे तो टेक्निकली स्ट्रॅडल जनरली बघायला मिळतो. तो मॅन्युअली एकदा मी चेक करतो. हा, यू कॅन सी डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डी मध्ये बघा 6,100 आणि 6,000 वरती स्ट्रॅडल जनरली एकाच स्ट्राईकवर असतो, पण जनरली जर बघायला तर जवळपासच आहे. सर्वात मोठा कॉल ओपन इंटरेस्ट आणि सर्वात मोठा पुट ओपन इंटरेस्ट, राईट. सो डॉक्टर रेड्डी कुठेतरी एका प्रेशर झोन मध्ये बोलू शकतो की त्या लेवलच्या प्रेशर झोन मध्ये, आणि कुठेतरी जो आहे तो मोमेंटम जास्त बघायला नाही मिळत डॉक्टर रेड्डी मध्ये. व्हाय? बिकॉज की सेलर जे आहेत ते खूप जवळच आपल्या पोझिशन बनवून ठेवले. सो प्रेशर जो आहे तो एकाच रेंजमध्ये, एवढ्याच रेंजमध्ये. सो मार्केट कुठेतरी जास्त मोमेंटम वरच्या साईडला पण नाही देऊ शकत, खालच्या साईडला पण नाही देऊ शकत, कारण मोमेंटम जो आहे तो ह्या प्रेशरला खूप बिल्ड होते. पण तेच डिक्सन मध्ये बोलले तर इथे, राईट. सो मध्ये जो गॅप आहे तिकडे एक तर बुलिश असू शकतो किंवा बेरिश असू शकतो. रायटर्सला काय पाहिजे? मार्केट ह्या लेवल पर्यंत एक्सपायर राहायला पाहिजे, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो तुम्ही ऑप्शन चेनने पण इझिली बघू शकता की कुठे जो आहे तो स्ट्रँगल्स आणि स्ट्रॅडल्स मध्ये जास्त मोमेंटम चालले. ह्याचा एक सोपा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर फक्त ओपन इंटरेस्ट बघायचं असेल तर ट्रॅक वरती अगेन या. ऑप्शन चेंजच्याच खाली तुम्हाला ओपन इंटरेस्ट बघायला मिळेल. सो आय क्लिक ऑन ओपन इंटरेस्ट. ओके, सो यू कॅन सी डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डी मध्ये जर मी बघायला गेलो तर 27 जूनच्या एक्सपायरी पर्यंत मार्केट जो आहे तो कुठेतरी ह्या रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते. ओके, यू कॅन सी मार्केटने हा रेजिस्टन्स तोडला 6,000चा, आणि करंट मार्केट प्राइस वरती नेक्स्ट रेजिस्टन्स कोणता आहे? 6,100. सो 100 पॉईंटचाच गॅप आहे, जास्त मोठा गॅप नाही, राईट. ट्रेंड कधी भेटणार? जेव्हा 6,100 ब्रेक केलं तर डायरेक्ट बघा हा रेजिस्टन्स आहे 6,200, त्याच्यानंतर डायरेक्ट मोठा रेजिस्टन्स हा आहे 6,400. सो जेव्हा हे लेवल्स ब्रेक होतील तेव्हा कुठे 200 पॉईंटचं मोमेंटम, पण कोणत्या एक्सपायरी पण 27 जूनच्या, राईट. सो दॅट इज द लॉजिक. तेच आपण डिक्सन मध्ये बघूया. डिक्सन मी इथे क्लिक केलंय. डिक्सन मध्ये बघा क्लिअर कट तुम्हाला दिसेल सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे? हाय सपोर्ट जो आहे तो हाय, राईट. किंवा जवळपास जर मी सपोर्ट बोलला तर हा एक सपोर्ट म्हणू शकतो आणि हा एक रेजिस्टन्स म्हणू शकतो. स्टॉक जो आहे तो बघा ह्या दोन मोठ्या प्रेशर झोन मध्ये आहे, कारण मार्केट प्राइस जवळचा जर मी हाय स्ट्राईक घेतली तरी, राईट. दॅट मीन्स व्हॉट? की रायटर्सला पाहिजे की मार्केट सर्वात जास्त ह्या लेवलच्या आसपास एक्सपायर झाला पाहिजे. सो कुठेतरी बुलिशनेस असेल मार्केटमध्ये टिल दिस लेवल, विच इज फाईन. मॅक्सिमम रायटर्स इकडे खुश आहेत आणि मॅक्सिमम पुट रायटर्स इकडे खुश आहेत, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो जर ओपन इंटरेस्ट तुम्ही बनत असेल तेव्हा ट्राय करा, जर एखादी पोझिशनल ट्रेडिंग तुम्हाला बनवायची असेल देन ट्राय करा की एक ओटीएम लेवल्सला ओपन इंटरेस्ट असला पाहिजे. सो ओटीएम लेवलला ओपन इंटरेस्ट आहे, कुठेतरी डिरेक्शन येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे ते ओटीएम लेवल्सला बनवतात. दॅट इज द लॉजिक. जर एकाच लेवलला असेल, एकाच प्रेशर झोन मध्ये असेल, जवळपास असेल करंट मार्केट प्राइसच्या आसपास, तो अवॉइड दॅट पर्टिक्युलर स्टॉक, तो अवॉइड करा, कारण खूप प्रेशर झोन आहे तो एटीएमच्या आसपास आहे. अनवाइंडिंग दिसली तर एक शूटअप मिळेल, पण रिस्क नाही घ्यायचे, कारण मार्केट त्याच लेवलला क्लोज होऊ शकतो. सो दॅट इज द लॉजिक. ओके, सेकंड एक कन्सेप्ट आय लाईक टू गो विथ दी, जी आहे पीसीआर ची. ओके, ओपन इंटरेस्ट पीसीआर जर बऱ्याच लोकांना माहिती असेल, विच इज अ गुड थिंग, पण जर बऱ्याच लोकांना नसेल माहिती, आय लाईक टू कव्हर दोज थिंग ऍज वेल. सो ओआय पीसीआर आणि
कन्सेप्ट आपण कव्हर करूया. सो अगेन आय लाईक टू कम विथ दी स्क्रीन. मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती पुन्हा घेऊन येतो इथे. ओवाय पीसीआर जनरली करूया. मॉडिफाईड पीसीआर मला आवडत होतं या लेवलला कळता, पण मॉडिफाईड पीसीआर जो आहे ना तो पण कन्सेप्ट ओवायचाच आहे, पण आपण ओवाय पीसीआर आता कव्हर करू. कारण मॉडिफाईड पीसीआर जर तुम्हाला बघायचं असेल तर मॉडिफाईड पीसीआर वरती आपण इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवली आहे, सो ती पण तुम्ही रेफर करू शकता. ओके. सो पीसीआर जनरली एक सांगायचं म्हणलं तर इट्स सिम्पल लाईक अ पुट कॉल रेशो. ओके. सो तो पण तुम्हाला मार्केटचा जो सेंटिमेंट आहे ते कुठेतरी फाइंड आउट करायला हेल्प करतो टू आयडेंटिफाय दी मार्केट सेंटिमेंट युजली. सो लेट्स सी, जर मी इथे बघितलं आणि इथे आलो ओवाय पीसीआर वरती, ओपन इंटरेस्ट पीसीआर आपण बघतोय ना. सो मी इथे टॉपला हेडिंग देतो ओवाय पीसीआर आणि इथे त्याचे आपण हे घेऊया, कन्सेप्ट बघूया. ओके. सो ओवाय पीसीआर जो आहे ना तो मार्केट सोबत जो आहे तो पॉझिटिव्हली कोरिलेट करत असतो फ्युचर प्राइस सोबत. ओके. पॉझिटिव्हली कोरिलेशन म्हणजे काय की लेट सी की जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा त्याची जी प्राइजेस आहेत त्या पर्टिक्युलर स्टॉकची जी प्राइस आहे ती वाढते. कन्सेप्ट मी सांगतो, लॉजिक काय त्याच्या पाठचं, पण एक ड्रॉ करून ठेवूया की जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा एक पुन्हा करेक्ट, जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर जो आहे तो खाली पडतो तेव्हा प्राइस जी आहे ती पण खाली पडते. ओके. की जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढत असेल तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली पडते त्याला प्राइस पण करते. सिंपल लॉजिक आहे. ओवाय पीसीआर आपण कसं कॅल्क्युलेट करतो? पुट डिवाइड बाय कॉल ओपन इंटरेस्ट, पुट ओपन इंटरेस्ट डिवाइड बाय कॉल ओपन इंटरेस्ट. सो लेट्स सी, जर पीसीआर मध्ये मला दिसलं की पुट रायटर्स जे आहेत ते कंटिन्युअसली आपल्या पोझिशन ऍड करतात. सो जर कंटिन्युअसली आपल्या पोझिशन पुट रायटर्स ऍड करतात, दॅट मीन्स व्हॉट? पुट रायटर्सचा मोमेंटम काय असतं? पुट रायटर्सला काय पाहिजे की मार्केट जो आहे तो एक वरच्या लेवलला असला पाहिजे, एक बुलिश लेवलला असला पाहिजे. पुट रायटर्स मीन्स अ बुलिश इंडिकेशन. जर पुट रायटर जास्त मोमेंटम ऍड करतात, पुट रायटर जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट करतात, तो डेफिनेटली मार्केट जो आहे तो त्या डिरेक्शनला मोमेंटम घेणार. राईट. सो जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर वाढत असेल मीन्स व्हॉट? पुट रायटर जास्त पोझिशन ऍड करत असेल, त्यामुळे काय होणार? मार्केट जो आहे तो वरती जाणार. आणि जेव्हा कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढतो ऍज कम्पेअर टू दी पुट ओपन इंटरेस्ट, तेव्हा काय होणार? पीसीआर लेवल जो आहे डिवाइड जर मी केलं तर पीसीआर खाली पडताना दिसणार. का? कारण कॉल रायटर्स जास्त ऍड होतात ऍज कम्पेअर पुट. सो कॉल रायटर्स काय डिस्ट्रीब्यूट कसं करतात की मार्केट जो आहे तो जेवढा जास्त खाली असेल तेवढा जास्त बेनिफिट आहे त्यांना. सो कॉल रायटर्स जर ऍड करतात दॅट मीन्स कुठेतरी आहे तो मार्केटचा नेगेटिव्ह सेंटिमेंट होऊ शकतो. ओके. ही एक कन्सेप्ट आहे. ओवायपीसीआर ची एक कॅरेक्टरिस्टिक अजून आहे की इट्स नेव्हर ट्रेंडिंग. मार्केट सारखं तो ट्रेंडिंग नसतं. लाईक मार्केट कसं मूव्ह करतं, लाईक दिस. मार्केट काही असं मूव्ह करतं ना, असं असं काही लाईक दिस, राईट. पण पीसीआर जो आहे ना काही असा मूव्ह करतो. ओके. सो पीसीआर ची जी कॅरेक्टरिस्टिक असते ना ती मीन रिव्हर्टिंग असते. मीन रिव्हर्टिंग मीन्स व्हॉट? लेट्स सी मी हा मीन पकडतो लेवल. सो यू कॅन सी इथे एक टॉप बनवतो, पुन्हा मीन कडे येतो, पुन्हा बॉटम क्रिएट करतो आणि पुन्हा मीन कडे येतो. ओके. सो पीसीआर ची जी कॅरेक्टरिस्टिक असते ती असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. की एक टॉप बनवणार, पुन्हा मीन येणार, पुन्हा बॉटम क्रिएट करणार आणि पुन्हा मीन येणार. सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स कुठेतरी आपल्याला इथे बघायला मिळते पीसीआर मध्ये. ओके. सो पीसीआर आपण दोन कॅरेक्टरिस्टिक बघितला. कोणत्या दोन कॅरेक्टरिस्टिक बघितल्या? पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते. पीसीआर जेव्हा वाढतो तेव्हा ओवाय पीसीआर वाढतो तेव्हा प्राइस वरती जाते, आणि जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर जो आहे तो खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती पण खाली पडते. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ दी ओवाय पीसीआर. सेकंड कन्सेप्ट काय आपण बघितली की इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. सो मीन रिव्हर्टिंग म्हणजे काय की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो तेव्हा पुन्हा तो मीन कडे येतो, आणि जेव्हा जेव्हा तो बॉटम क्रिएट करतो तेव्हा तेव्हा तो पुन्हा मीन कडे येतो. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ what? OIPCR. ओके. नाव ह्याचा ऍक्सेस कुठे मिळेल आपल्याला? सो आय लाईक टू गो विथ दी स्क्रीन. मिळणार अनालाइज वरती. अनालाइज वरती जसं तुम्ही क्लिक केलात ना इथे तेव्हा तुम्हाला इथे पीसीआरचा ऑप्शन मिळतो. क्लिक ऑन पीसीआर. ओके. नाव पीसीआर जो कन्सेप्ट आहे ना, सो
इथे तुम्हाला दोन पीसीआर बघायला मिळतील, ओवाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वरती जर तुम्हाला व्हॉल्यूम समजायचं असेल तर व्हॉल्यूम वरती मी कन्सेप्ट बनवलीच आहे. व्हॉल्यूम एकदा बघा, व्हॉल्यूम पीसीआर वरती डेफिनेटली यू गेट टू नो. पण जर मला ओवाय पीसीआर वरती यायचं, मी इथे येणार. हा जो टोगल आहे ना, मी तो ऑफ करणार. ओके, हा मॉडिफाईड पीसीआर वरती जातो. मॉडिफाईड पीसीआर वरती मी इंडिपेंडंट व्हिडिओ आय लाईक टू कव्हर नाही मी केली आहे, ऍक्च्युली केली आहे कव्हर. पुन्हा एक व्हिडिओ बनवायची गरज नाही तशी, कारण मी डेफिनेटली एक पहिली व्हिडिओ बनवली असेल तर ती बघा, मॉडिफाईड ओवाय पीसीआर ची. ओके, सो ह्याला जर तुम्ही ऑन केलं तर मॉडिफाईड पीसीआर मध्ये जाल तुम्ही, पण ह्याला ऑफ ठेवला तर ओवाय पीसीआर मध्ये. ओके, नाव लेट्स सी, मी इथे घेतो निफ्टी एक्झाम्पल साठी. ओके, जो फ्रॉम डेटचा ऑप्शन आहे ना, हा तुम्ही बघू शकता कोणत्या डेट पासून तुम्हाला पीसीआर पाहिजे. सो जर मला 3 तारखेपासून पाहिजे तर मी 3 तारखेचा पण इथे पीसीआर घेऊ शकतो. ओके, सो जी ग्रीन लाईन आहे आपली ती आहे ओवाय पीसीआर ची लाईन, आणि जी ऑरेंज लाईन आहे आपली जी आहे फ्युचर प्राइस लाईन. थोडे इथे झूम करतो मी. ओके, यू कॅन सी ओआयपीसीआर निफ्टीचा जनरली जो ओआयपीसीआरचा जो टॉप आहे ना, तो जनरली 1.3 1.5 च्या आसपास जरी गेला ना ओआयपीसी, तर कुठेतरी एक फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो त्या लेवलला. आणि बॉटमला जर गेलं तर 0.6 0.7 च्या आसपास तुम्हाला एखादा रिव्हर्सल तिकडे बघायला मिळतो. राईट, सो यू कॅन सी निफ्टीने इथे ग्रीन कलरचा एक टॉप बनवला आहे. ओआयपीसीआर बघा टॉपला आहे 1.35 च्या आसपास. जर तुम्ही इथे बघितलं, हा टेबल आहे, टेबल नाही इथे तुम्हाला डिटेल मिळेल. यू कॅन सी 1.325 च्या आसपास एक टॉप आहे. प्राइस काय चालू होती 22,593. त्याच्यानंतर बघा ओआयपीसीआर जो आहे ना, त्याने फॉल केलाय, खाली पडलाय. राईट, यू कॅन सी 1.2 0.94 च्या आसपास आला. तेव्हा प्राइस काय होती 22,500 च्या आसपास होती ना प्राइस, इथे कुठेतरी 593. आणि इथे येऊन प्राइस किती झाली 0.94 चे 22,247. यू कॅन सी ओआयपीसीआर पडला, सोबत प्राइस पण पडली. इथे पण बघा, इथे बॉटमला होता. यू कॅन सी 0.735 जो आपण बघितलेला आता 0.67 जो लो असतो जनरली. प्राइस काय चालू होती 21,886 रुपीज. राईट, फ्युचर प्राइस. इथून बघा 0.735 वरून ऑलमोस्ट मार्केट जो आहे तो 1.23 ला गेला. 0.7 पासून 1.23 ला गेला. प्राइस काय चालू होती इथे 22,186, 21,886 च्या आसपास होती. जे ऑलमोस्ट गेले 22,165 ला. 200 पॉईंटचा मोमेंटम बघायला मिळाला. राईट, बुलिश. राईट, सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. सो ओआयपीसीआर जो आहे ना, हा जनरली जेव्हा तुम्ही युज करत असाल ना, तेव्हा ट्राय टू गो विथ दी पोझिशनल. ओके, कारण ओआयपीसीआर जर तुम्ही एक परफेक्टली टॉप फाइंड आउट केला, एक बॉटम फाइंड आउट केला ना, तर एक मोमेंटम जर मी यायचा म्हणाला 7-8 दिवस किंवा मिनिमम 6 to 15 डेज, 6 ते 15 दिवसाच्या आसपास जर तुमची होल्डिंग असेल ना, सो कॅन गो विथ दी ओआयपीसीआर. खूप चांगली कन्सेप्ट आहे ओआयपीसीआर सोबतची त्याला. आणि डेफिनेटली खूप मोमेंटम जो आहे तो खूप फाइंड आउट आपण इझिली करू शकतो. राईट, सो कन्सेप्च्युअली आपल्याला काय बघायचं की जर ओआयपीसीआर एखादा टॉप क्रिएट करत असेल, सो आय गो विथ द बेरिश ट्रेड. आणि जर ओआयपीसीआर एखादा बॉटम क्रिएट करत असेल, सो आय गो विथ द बुलिश ट्रेड. ओके, फॉर सम पिरियड ऑफ होल्डिंग, एक डेज टू होल्डिंग साठी मी जाणार. ओके, नाव आता ही झाली कन्सेप्ट. आपण बघा खूप कन्सेप्ट बघितल्या. पहिली आपण कन्सेप्ट बघितली फ्युचर्स ओपन इंटरेस्ट, की व्हॉट इज लॉंग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग. त्याच्यानंतर बघा फ्युचर्स ओवाय अँड हिस्टॉरिकल, की लॉंग लॉंग अनवाइंडिंग तर आपण बघितलंय, पण बिल्टअप सायकल काय असतं की लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल दॅट कम्स अंडर दी बुलिश सायकल, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल दॅट कम्स अंडर दी बेरिश सायकल. ओके, ती आपण बघितली. थर्ड जी कन्सेप्ट आहे ना, ती आपण काय बघितली ओपन इंटरेस्ट बेसिस वरती कशा ट्रेड्स बनवायच्या, की ओवाय जर वाढत असेल किंवा ओपन इंटरेस्ट जर अनवाइंड करत असेल तर तिकडे जाऊन कुठे ट्रेड बनवू शकतो. राईट, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. नंतर आपण कन्सेप्ट जी बघितली ती पीसीआर ची बघितली, की जर ओवाय पीसीआर जर वाढत असेल तर बुलिश मोमेंटम आहे, ओवाय पीसीआर जर खाली असेल तर बेरिश मोमेंटम. ओके, नाव ह्या जर कन्सेप्ट आहेत, ह्या जर मला एखादा यूज करायचा आणि एखादी स्ट्रॅटेजीज जर मला बनवायची तर स्ट्रॅटेजीज काय बनवू. राईट, स्ट्रॅटेजीचा जो पार्ट असतो तो मेन पार्ट आहे, तो मेन आउटपुट आहे. सो स्ट्रॅटेजीज काय बनव. सो आय लाईक टू गो विथ दी ट्रेडिंग. ओके, जनरली जेव्हा पण तुम्ही स्ट्रॅटेजीजचा पार्ट करत असाल ना, ऑप्शन आर्किटेक्ट मध्ये तुम्हाला यायचं स्ट्रॅटेजीज ना, जनरली बघा मी जनरली जर ट्रेड्स करत असेल किंवा लाईक की जेव्हा एखादा मोमेंटम फाइंड आउट करायचा असेल ना, सो व्हॉट आय डू की मी चेक करतो तिकडे की एखादा बुलिशनेस किंवा बेरिशनेस आहे का, आणि मेन चेक करतो की तिथे डेज टू एक्सपायरी किती बाकी आहेत, एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत माझ्या. ओके, सो लेट सी जर मी डेज टू एक्सपायरी बघायला गेलो तर लेट सी फार बाय एक्सपायरी मी उभा आहे.
आणि एक्सपायरला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत, 22 दिवस बाकी आहेत. आणि इव्हन तुम्ही प्रत्येक त्याच्यात मी स्ट्रॅटेजी पार्ट कव्हर करतो जेव्हा पण मी एखादी सेटअप डिटेलमध्ये सांगत असेल तेव्हा. ओके, सो लेट्स सी माझ्या एक्सपायरीला 15-20 दिवस बाकी आहेत आणि आय नो दॅट की मोमेंटम जो आहे तो कुठेतरी येऊ शकतो. सो व्हॉट आय डू, आय ट्राय टू क्रिएट अ डेबिट स्प्रेड. ओके, 20 दिवस बाकी आहेत, 22 दिवस बाकी आहेत, मी डेबिट स्प्रेड बनवतो. डेबिट स्प्रेड मीन्स व्हॉट, की मी प्रीमियम जो आहे तो मार्केटला जास्त देतो. सो मी काय करणार, मी एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल तर लाईक टू गो विथ दी बुल कॉल स्प्रेड, आणि जर एखादी बॅरिश मोमेंटम बनवायची तर लाईक टू गो विथ द बॅर पुट स्प्रेड. ओके, डेबिट स्प्रेडचा एक लॉजिक येतो त्याचा म्हणजे की आयबी जे आहे ते कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये येतात. ओके, कारण फार बाय एक्सपायरी आहे, सो आयबी वाढल्यामुळे प्राइस जी आहे प्रीमियमची ती जास्त वाढू शकतो. आयबी कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असतो, डिरेक्शन फेवरमध्ये असतात, डेल्टाज तुमच्या फेवरमध्ये असतात. थिटाचा जो एक्सपोजर असतो, थिटा इम्पॅक्ट करत असतो, पण थिटाचा जो एक्सपोजर असतो तो कंपॅरेटिव्हली खूप कमी असतो ऍज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो थिटा बेनिफिट कुठेतरी मिळतं आणि तुम्ही जनरली स्प्रेडच बनवून चालतात. सो एक ऑप्शन तुम्हाला बिकॉज ऑफ द थिटा पैसे बनवून देणारच आहे, राईट. सो बुल स्प्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता. डेबिट स्प्रेड जनरली तुम्ही इनिशिएट करा केव्हा, जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल तर. ओके, एक्सपायरीला 15-20 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत, 22 दिवस बाकी आहेत, यू कॅन गो विथ द डेबिट स्प्रेड. ओके, त्यानंतर जो एक पिरियड येतो तो येतो की तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल, लाईक 12 दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, 7 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 15 दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत. सो दॅट मीन्स व्हॉट, की स्टॉक जो आहे एकदम नियर बाय एक्सपायरी आलाय आणि मी पोझिशनल ट्रेडिंग बद्दल डिस्कस करतोय, म्हणजे मी येणाऱ्या 5-6 दिवसाबद्दल मोमेंटम फाइंड आउट करायचं बघते. सो आताचा जो थिटा एक्सपोजर आहे ना, तो सेम एक्सपोजर त्या दिवशी नसणार, त्याच्यापेक्षा जास्त असणार. सो मेन जो फेवर मध्ये असणार माझ्या तो कोण असणार, तो असणार थिटा. ओके, सो डेल्टा कुठेतरी आपल्या फेवर मधून हळूहळू जाईल, आयबी निघत जाईल, पण मेन जो फेवर असणार तो असणार माझ्या थिटाचा. सो व्हॉट आय डू, आय लाईक टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड. मी तिकडे जाऊन क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करणार. दॅट मीन्स व्हॉट, मी काय करणार, एखादी जर मला बुलिश ट्रेड बनवायची असेल सो आय गो विथ द बुलपुट स्प्रेड, किंवा बेअर स्ट्रॅटेजी पाहिजे आय गो विथ द बेअर कॉल स्प्रेड, राईट. कोणी ह्याच्यामध्ये रेशिओ स्प्रेड मध्ये पण जाऊ शकतात किंवा लॅडर मध्ये पण जाऊ शकतात. जास्त सेल करा त्या रेशिओवरती आणि रेशिओ मध्ये 2 स्ट्राईक आहेत ते सेल करा ओटीएमच्या. ओके, रेशिओ स्प्रेड मध्ये पण जनरली गो विथ द बुल स्प्रेड आणि बेअर कॉल स्प्रेड. नॉर्मल स्ट्रॅटेजी जरी जनरल विच इज गुड इनफ, खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशिओ आहे यांचा. सो याचा बेनिफिट काय ना, की लेट्स सी जर स्टॉकने 2-3 दिवसात 3-4 दिवसात जरी मला मोमेंटम नाही दिली, स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ बेनिफिट. का, कारण थिटामुळे कुठेतरी माझा लॉस नाही होत, कारण मी मार्केटमधून प्रीमियम घेतलाय. जेव्हा मी प्रीमियम घेतो तेव्हा कुठेतरी जो आहे तो थिटा बेनिफिट आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो लेट्स सी जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी ते क्रिएट करायची असेल तर डू वन थिंग. लेट्स सी मी निफ्टी इथे घेतो किंवा डिक्सन जर सपोज ते घ्यायचं म्हटलं. ओके, डिक्सन, आणि मला एखादा बुलकॉल स्प्रेड व्हायचं, मी बुलकॉल स्प्रेडवर क्लिक केलं. सो स्ट्राईक इथे तुम्ही ऍज कम्पेअर युअर रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही इथे ऍडजस्ट करा स्ट्राईक्स. ओके, सो लेट्स सी, आणि ट्राय करा 1:3 चा किंवा 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो जर तुम्ही बनवत असाल देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो मी काय करतो, थोडा ना ओटीएम मी जाणार आणि सेल करणार, आणि बाय पण जो करणार तो 1-2 स्ट्राईक ओटीएम बाय करणार जेव्हा मी फार बाय एक्सपायरी असेल. ओके, सो मी जो ट्राय करतो तो स्प्रेड ट्राय करतो 1:3 चा किंवा 1:2 च्या आसपास बनवायचा. ओके, त्याच्यामुळे काय होणार, लेट्स से जर मार्केट धावला तर 3 रुपये 2 रुपये माझ्या खिशात, तर नाही धावला तर 1 रुपया चालेल. ओके, यू कॅन सी, सपोज जर मार्केटने इथून रन दिला, मार्केट जर 11,900च्या आसपास गेला किंवा 11,850च्या आसपास गेला, आय गॉट अ गुड अमाऊंट. जर मार्केटने खूप मोठा ट्रेंड दिला तर 14,000चा प्रॉफिट आहे. जर नाही दिला तरी माझा एक्सपायरी लॉस किती आहे, फक्त 5,000चा लॉस आहे. मॅक्झिमम जो लॉस आहे तो माझा 5,000चा लॉस आहे. आणि जर मोमेंटम दिला तर मोमेंटम किती आहे, 14. सो कुठेतरी 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण ट्राय केलं, राईट. सो यू कॅन गो विथ द सेम कन्सेप्ट. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला डिरेक्शनच पाहिजे ना, की मार्केटने डिरेक्शन दिलीच पाहिजे. जर डिरेक्शन पाहिजे यू कॅन गो विथ द स्प्रेड्स. ओके, आणि जेव्हा जेव्हा पोझिशनल ट्रेडिंग बनवाल ना, तेव्हा तेव्हा तुम्ही ट्राय करा की डिरेक्शन सोबतच जा. ओके, की आपण जनरली ते बेट करतो डिरेक्शन मध्ये, सो मार्केटमध्ये जेव्हा तो डिरेक्शन आलीच पाहिजे असे आपण थिंकिंगने चालते, राईट. सो जर डिरेक्शन आला देन आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. तिकडे कुठेतरी जो आहे तो एक चांगला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि जर नाही आला तर आय नो दॅट की 3 रुपयामधला 1 रुपया माझा लॉस आहे. सो आय विल गो विथ द सेम. ओके, सो दॅट इज अ लॉजिक बिहाइंड इट. सो तसं तुम्ही जाऊन इकडे बनवू शकता. ओके, सो इथे येऊन तुम्ही आपल्या पोझिशन पण सेव्ह करू शकता. जर इथे आला तर सेव्ह पोझिशन करा आणि तुमच्या पोझिशन ज्या असतील ते सेव्ह राहतील. ओके, सो आजचा कन्सेप्ट एवढाच होता की ओव्हरऑल फक्त ओवायचा जो कंपोनेंट आहे, ओवाय जर मी फक्त बघत असेल मार्केटमध्ये
तर कोणते कोणते असे डेटा पॉईंट्स आहेत, कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मी युजली ट्रेड करू शकतो त्या बेसिसवरती, आणि त्या बेसिसवरती एखादा सेटअप मी बनवू शकतो. ओके, सो अगेन एक क्विक मी छोटा रिकॅप देतो. पहिलं आपण बघितलं लॉंग अनवाइंडिंग, दॅट मीन्स मार्केट सेंटिमेंट बघितलं बेस्ड ऑन दी फ्युचर्स. त्याच्यानंतर आपण मार्केटचे सायकल्स बघितले, लॉंग अनवाइंडिंग सायकल बघितले, शॉर्ट कव्हरिंग सायकल बघितले. त्या बेसवरती तुम्ही जी मी स्ट्रॅटेजीज आता तुम्हाला सांगितलं त्या इनिशिएट करू शकता. थर्ड गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट कोणती सांगितली की ओपन इंटरेस्ट बघून आपण कसा ट्रेड बनवू शकतो. त्याच्यानंतर जी आपण बघितली की जनरली जर मला एखादी ट्रेड बनवायची असेल तर ओवाय पीसीआर ने पण मी बनवू शकतो. सो ओवाय पीसीआर ने बनवू शकता, पण जो पिरियड असेल तो 6 to 15 डेजच्या आसपास एखादा पिरियड असेल, राईट. सो यू कॅन गो विथ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट ॲज वेल, राईट. आणि जेव्हा आपण पोझिशन ट्रेडिंग कराल, ट्राय टू क्रिएट अ स्प्रेड्स. जो मी स्प्रेड तुम्हाला सांगितलं, ट्राय टू क्रिएट दो स्प्रेड्स. तो कुठेतरी बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आणि दिस इज फॉर अजून काही नाही, राईट. जास्त मी एका व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला जास्त प्रेशर देत, आपण बऱ्याच व्हिडिओ आतून आणणार आहोत, पण ही एक कन्सेप्ट आहे ती तुम्ही बघू शकता. ओके, सो प्रिव्हियस ज्यांनी काही व्हिडिओज नसेल पहिला तर एकदा जाऊन बघा, खूप डिटेलमध्ये आहे, खूप ऍडव्हान्स आपण कन्सेप्ट काही काही कव्हर केले आहेत, राईट. सो त्या पण तुम्हाला कुठेतरी जाऊन हेल्प करतील. ओके, अँड आय होप तुम्हाला व्हिडिओ जी आहे ती आवडली असेल. सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, ज्यांना कोणाला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल किंवा शिकायची असेल, सो कॅन शेअर दिस कंटेंट. आणि सबस्क्राईब करून जायला विसरू नका, कारण आपण डेली जे आहे त्या कंटेंट शेअर करतो आणि इन डिटेल आपण ज्या कन्सेप्ट एक्सप्लेन करत असतो. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. बाय बाय.